त्यांनी पंथीजीचं पुढे येऊन स्वागत करायचे. जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खरोसा तालुका औसा जिल्हा लातूर येथे. मित्रांनो, इथे बौद्ध धम्म परिषद आहे, त्यानिमित्त आम्ही इथं आलेलो आहे मित्रांनो. मित्रांनो, पहिल्यांदाच इथं आलेलो आहे आम्ही. मित्रांनो, इथे खूप छान असं सुंदर वातावरण आहे आणि उंच माळावर असं बसलेलं हे बुद्धविहार आहे मित्रांनो. तुम्हाला मित्रांनो ह्या बुद्धविहाराशी अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला औसा इथे यावं लागेल. औशाहून लातूरकडे जाणाऱ्या महामार्गावर खरोसा बुद्धलेणीचं गाव आहे, खरोसा नावाचं गाव आहे. त्या गावाच्या जवळच इथे माळावर असं बसलेलं आहे, बोर्ड लावलेलं आहे मित्रांनो खाली रस्त्यावर, तुम्ही पाहू शकता. येऊ शकता इथे कधीही. छान असं वातावरण आहे, मन प्रसन्न होणारं वातावरण आहे मित्रांनो. इथे मित्रांनो 3 बुद्ध मूर्ती आहेत मित्रांनो. ही आहे एक गोल्डन कलरची बुद्ध मूर्ती आणि एक व्हाईट कलरची छोटीशी बुद्ध मूर्ती आहे. आणि मित्रांनो एक मेन बुद्ध मूर्ती बसवलेली आहे ब्लॅक कलरची. खूप छान असे प्रकारचे बुद्ध मूर्ती इथे बसवलेले आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. पुढच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या 5 तारखेला तर मित्रांनो तुम्ही नक्की इथे भेट देऊ शकता. खूप असं सुंदर असं छान असं वातावरण आहे, एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये. इथे बुद्धविहाराला 11,000 रुपयाचं दान दिले, भेट देऊ शकता मित्रांनो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. तर असेच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहत मित्रांनो. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. तर भेटूया मित्रांनो श्रावस्ती बुद्धविहारामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आशीर्वाद नमो घेत आहोत. जय भीम. प्रथम या ठिकाणी आमचे अशोक प्रवासामुळं थोडंसं थकलोय. माझं पण थोडंसं म्हणजे तब्येत ठीक नसल्यामुळं अनेक लोकांचे नावं म्हणजे घ्यायचे असताना सुद्धा हे थोडंसं हे होत आहे. युवराज गायकवाड साहेबांचं साधू 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 Thank you.